आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। आचारसंहितेचे नियम पालन करताना जाणून घ्या काय करावे काय करू नये। 24 एप्रिल 2024 महत्त्वपूर्ण सत्याची लेटेस्ट अपडेट। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। न्यायाने पक्षपाती वातावरण निवडणुका पार पाडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत। या नियमाचं आचारसंहिता म्हटले जाते। निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वत्र शासकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S.A. चोक्कालिंगम यांनी दिली आहे। आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत काही महत्त्वाची तत्त्वे सांगितलेली आहेत। जाणून घ्या याबाबतची माहिती। आचारसंहिता असताना काय करावे। निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम सुरू ठेवता येतील। पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीची कार्य सुरू ठेवता येईल। मरणासन्न आणि किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत देता येईल। इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची धोरणे, पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशी संबंधित असावी। स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभाची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन याबाबतची परवानगी घेतलेली असावी। प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवावी आणि ते वापरण्याच्या नियमाचे पालन करावे। सभामध्ये अडथळे आणणाऱ्या, सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींना बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी। मिरवणूक सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ व जागा आणि ती जिथून जाणार असेल तो मार्ग अगोदर निश्चित करून पोलीस प्राधिकाऱ्याकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी। सर्व कार्यकर्त्यांनी बिले व ओळखपत्र ठळकपणे लावावेत आणि मतदारांना पुरवण्यात येणाऱ्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नयेत। आचारसंहिता असताना काय करू नये। निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन करताना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना सत्ताधारी पक्ष शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राजकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे। उमेदवारांनी मतदानासाठी आलेला मतदार यांच्याशिवाय इतर कोणाही मंत्र्याला मतदान कक्षात किंवा मतमोजणी जागी प्रवेश करता येणार नाही। शासकीय काम आणि निवडणूक मोहीम, निवडणूक प्रचार आणि सरमिसळ करू नये। इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित असलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करू नयेत। वेगवेगळ्या जाती समूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष, तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये। सर्वधर्मी प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासाठी करू नये। मतदारांना लाच देणे, दारूचे वाटप करणे, मतदारावर गैरवाजवी दडपण व दाखपटशा दाखवणे, तोतयगिरी, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदार केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासाठी गोष्टींना मनाई आहे। इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये, तसेच त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण करू नये। ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणाहून मिरवणूक नेऊ नये। इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रे काढून टाकू नयेत अथवा विद्रूप करू नयेत। याचबरोबर मतदानाच्या दिवशी ओळख चिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाजवळ भित्तीपत्रके, ध्वजचिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये। आचारसंहितेच्या व तत्त्वाचा भंग झाल्याचे नागरिकांना आढळल्यास त्यांना सी-व्हिजिल ॲपवर ध्वनिमुद्रण, ध्वनिचित्रण मुद्रण या माध्यमातून तक्रार करावी असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे।